आत्ता वाजले 9:30 ते 9:30च्या आसपास आमचे जेवण वगैरे सगळे होतात. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज माझं नाईट टाईमचं किचन क्लिनिंग रुटीन कसं असतं. तर रात्री किचन क्लीन करून ठेवलं तर मग सकाळी एवढा काही पसारा पण होत नाही आणि आपली कामं पण पटपट जातात. तर माझं रुटीन कसं असतं हेच या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि प्लीज आपल्या जेवण झाल्यानंतर 10-15 मिनिटं जे आहे ते आमच्या गप्पा-टप्पा होतात, ऋतूसोबत खेळणं होतं आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते मी किचनमध्ये येते आणि मग ऋतूचा जो पण काही होमवर्क राहिलेला असतो तर ते त्याचे पप्पा घेत असतात. त्या दोघांचं हॉलमध्ये काहीतरी खेळायला नाही तर मग अभ्यास वगैरे चालू असतो आणि मग माझं किचनमध्ये येणं होतं. तर पहिलं तर मी जो पण काही स्वयंपाक थोडाफार शिल्लक राहिला तर ते काढून जे आहे ते फ्रीजला ठेवून देते. नाही नसेल राहिला तर ठीक आहे. आज काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. मग पटकन जे आहे ते भांडे सगळे रिकामे केले आणि बेसिनला ठेवून दिले. आणि कसं होतं ना 4-5च्या दरम्यान ऋतूसाठी काहीतरी खायला केलेलं असतं तर दुपारचे पण कधी कधी माझे भांडे राहिलेले असतात. तो पण सगळा पसारा म्हणजे भांडे खूप जास्त कधी कधी पडलेले असतात. आणि हे छोटासा तांब्या पण जे आहे ते ऋतूसाठी मी रोज संध्याकाळी चांदीचा आहे तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवत असते. तर पहिले इकडल्या किचन वाट्यामध्ये भांडे वगैरे सगळे रिकामे केले आणि ते ठेवून दिले. त्याच्यानंतर दुसरा किचन वाटा जो आहे तो पण मी पुसून वगैरे घेते. म्हणजे पहिलं जे आहे ते फक्त कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर मग इकडला किचन वाटा जेव्हा क्लीन होईल ना त्यावेळेस जे आहे ते ओल्या कपड्याने पुसून घेते. आणि मिक्सर वगैरे सर्व गोष्टी जे आहे ते संध्याकाळीच क्लीन करते. कारण काय होतं ना दिवसभर आपलं काही ना काही मिक्सरला हात वगैरे लागलेलाच असतो आणि स्वयंपाक करताना कधी तेलाचा वगैरे हात तर लागतो. तर असं होऊन जातं. त्याच्यानंतर लगेच जे पण काही गॅसवर वगैरे कचरा पडलेला असतो तो सगळाच पहिलं तर कोरड्या कपडे दोन्ही किचन ओटे जे आहे ते क्लीन करून घेते आणि सगळा कचरा काढून घेते. म्हणजे जेणेकरून भांडे वगैरे घासल्यानंतर मग काय होतं की एकदम कचरा सगळा ओला होतो आणि मग तो बेसिनमध्ये जाऊन अडकतो. ते व्हायला नको म्हणून मी जे आहे ते पहिलंच कोरड्या कपड्याने जो आहे तो कचरा काढून घेते. आणि थंडी एवढी सुरू झाली ना आमच्या इकडं तर बास. म्हणजे आम्ही राहतो तिथं थोडंसं ना शेजारी डोंगर वगैरे आहे तर थंडी म्हणजे एवढी सुरू झाली ना की म्हणजे दिवसभर पण थंडी राहते घरामध्ये आणि रात्री तर काय विचारायलाच नको. पहिले तर असा जो आहे तो सगळा कचरा वगैरे काढून ठेवते आणि त्याच्यानंतर घेते भांडे घासायला. तर आज दुपारी पण मी भांडे घासलेले नव्हते त्यामुळे जरा जास्तीचे भांडे जे आहे ते पडलेले होते. आणि माझी म्हणजे चांगली सवय आहे की मी पहिले जे आहे ते भांडे लगेच घासायला घेत नाही. पूर्ण त्याच्यामध्ये जे आहे ते एक वेळेस पहिलं धुवून नंतर मग भांडे घासायला घेते. तर तसं मला म्हणजे लगेच भांडे घासावेसे नाहीत वाटत त्याच्यावरती सगळं खरकटं काढल्याशिवाय. आणि आज थोडेसे तेलाचे भांडे वगैरे म्हणजे तेल किचनमधलं काही गोष्टी संपल्या तर मी लगेच ते जे आहे ते घासून घेते. की असं वाट बघत नाही की महिन्याचे जेव्हा आपण किचन क्लिनिंग करू त्यावेळेस घासून घेऊयात वगैरे. कारण तसं जर केलं ना मग जास्तीत जास्त साठत जातं. त्यामुळे जेव्हा पण काही रिकामं वगैरे होईल एखादा डब्बा वगैरे झाला तर त्या पण गोष्टी मी लगेच त्याच दिवशी जे आहे ते क्लीन करून घेते. आणि इथं मला माझे भांडे घासून झाले होते आणि मला जे आहे ते भांड्याची जाळी पाहिजे होती. तर माझं तुम्ही म्हणजे दररोज ठरलेलं असतं काही ना काही मदत तुम्हाला दिवसभर करत असतो. आणि खरंच छान वाटतं मुलांना आपण खरंच असं करायला पाहिजे की मुलांना पण आपल्या कामामध्ये जे आहे ते थोडंसं सामावून घ्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना पण सवय लागते. तर मी त्याला सांगितलं तर कढईमध्ये सगळे भांडे काढून ठेवू आणि थोडेसे ठेवले परत त्याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती जेणेकरून त्याने जे आहे ते सगळे भांडे पसरून ठेवले असो. पण त्यानं सगळे भांडे जे आहे ते काढून जाळी रिकामी वगैरे करून ठेवली. आणि त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनी लगेच त्याला आवाज दिला. त्याच्यानंतर एवढी घाई त्याला भांडे काढून ठेवायची झाली की तो झाला आणि लगेच जे आहे ते पळून गेला. तर तोपर्यंत माझे भांडे वगैरे घासून झालेले होते आणि लगेच भांडे वगैरे धुवून घेतले. आणि सकाळीच म्हणजे संध्याकाळी जे ते भांडे वगैरे धुतले किंवा सगळं रात्रीची जे किचन क्लिनिंग केली ना एकतर आपल्या घरामध्ये एक पण झुरळ होत नाही. आणि सकाळी उठल्याबरोबर जर किचनमध्ये आलो आणि भांड्यांचा पसारा दिसला तर तेव्हाच म्हणजे सकाळीच आपला मूड एवढा खराब झालेला असतो की बस. त्यामुळे मी काय करते शक्यतो जे आहे ते काम जे पण काही असेल ते रात्री म्हणजे क्लीन करते. नाहीतर एका दिवशी काही आजारी वगैरे असेल किंवा काही नाही झालं तर नाही करत भांडे वगैरे मी ठेवते. पण असं नाही की म्हणजे करतेच म्हणजे करतेच करायलाच पाहिजे. कधी कधी काही गोष्टी अडचणी पण असतात की आपण म्हणजे ॲडजस्ट करतो तेव्हा असं सगळे भांडे घासून झाले तर तेलाचे भांडे जेव्हा असतील ना तेव्हा मी काय करते थोडंसं कोमट पाणी किंवा एकदम म्हणजे जास्तीचं गरम पाणी केलं ना तरी पण चालतं. आणि गरम पाण्यामध्ये तेलाचे वगैरे चिकट झालेले भांडे घासले ना ते छान निघून जातात. आणि मग पाणी पण आता गरम झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडा वेळ जे आहे ते तेलाचे भांडे त्याच्यामध्ये डिप करून ठेवले जेणेकरून मला घासायला पण जास्त वेळ नाही लागणार आणि चिकट भांडे जे लवकर निघून जातील. पहिलं तर जे चपातीला लावण्यासाठी मी एका डब्यामध्ये तेल ठेवते ते पहिलं पाण्यामध्ये टाकून ठेवलं. ते छोटंसं आहे
तेलाचं तांबूलं. तर ते पहिलं घासून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे त्या 2 किटली ज्या मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या होत्या, खरंच क्वालिटी वाईज खूप छान आहेत. तर ते म्हणजे सगळे भांडे आता माझे घासून झाले होते. त्याच्यानंतर नंबर येत होतो गॅस स्टोवचा. तर गॅस स्टोव मी दररोज म्हणजे रेग्युलर दररोजच्या दररोज क्लीन करते असं नाही, तर एक दिवस आड जे आहे ते मी गॅस स्टोव क्लीन करत असते. नाहीतर दररोज जे आहे ते ओल्या कपड्याने छान असं पुसून घेते. आता माझं घासायला चालू आहे, पण इथं फक्त लगबग चालू आहे. ती म्हणजे जेव्हा खाली पाणी पडतं ना, ते वायपरने पाणी काढण्याची घाई, म्हणजे त्याला ते करायचं असतं म्हणजे असतं. म्हणून एवढी मला लाडीगोडी लावायला चालू आहे की मग तुझं पटकन जे आहे ते आवरून घे, मला पाणी काढायचं आहे. आणि त्याला काय माहिती पाणी काढायला एवढं का आवडतं, पण मी पण ज्या गोष्टी त्याला करायच्या आहेत ना त्या करू देत असते. एवढंच होणार की कामाला थोडासा उशीर होईल, बाकी काही होणारच नसतं त्याच्यामुळे. आणि मुलांना म्हणजे छान वाटतं घरातल्या कामामध्ये पण ते थोडंसं आपल्याला पण मदत होऊन जाते आणि नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या पण मुलं जे आहे ते शिकत असतात. तर दररोजचं त्याचं ते काम चालूच असतं की मी काय करेल की त्याला ते बघून करायचं असतं. पण त्याच्यानंतर पूर्ण गॅस स्टोव वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला आणि त्याला जे आहे ते जास्तीचं पाणी होतं तेव्हा मी त्याला काढू दिलं आणि नंतर थोडं थोडं राहिलेलं पाणी, कारण त्याला तेवढं तर काय पाणी काढता येणार नसतं. त्यामुळे मी जे आहे ते पहिलं नंतर सगळं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर पण शेवटी जे आहे ते मी एक कपड्याने गॅस ओटा जो आहे तो पुसून घेते, जेणेकरून जे ते पण थोडंसं पाणी वगैरे राहिलं असेल तर ते पूर्ण जे आहे ते वाळून जातं. गॅस स्टोव वगैरे आता इथं माझा पुसून छान झालेला होता. त्याच्यानंतर जे पण काही किचन ओट्यावरच्या वस्तू काढलेल्या असतात त्या ठेवून देते. त्याच्यानंतर जे आहे ते गॅस स्टोववरील जे बर्नर वगैरे आहेत ते पण ठेवून देते आणि त्याच्यानंतर जे आहे ते लगेच झाडू मारून घेते. तर झाडू आणि फरशी मी संध्याकाळी कधी कधी करत असते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जर काय असेल तर मला फरशी वगैरे पुसायची असेल तर सकाळी लवकर उठून तर मी मात्र रात्री फक्त जो आहे तो झाडू मारून ठेवते आणि फरशी सकाळी उठून पुसते. आणि शेवटचं काम म्हणजे त्याला जे आहे ते मी संध्याकाळी ऋतू दररोज जे आहे ते दूध हळद पितो. आता एवढी थंडी पण चालू झाली आणि त्याला थोडीशी सर्दी पण झालेली आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी त्याला दूध हळद देते. आणि मग सगळं काम आवरल्यानंतर जे आहे ते एका बाजूला दूध पण तापायला ठेवते आणि त्याच्यासाठी दूध हळद बनवते. आणि मी आता म्हणजे 1 महिना तरी झाले असेल मी दररोज जे आहे ते डिटॉक्स वॉटर बनवून ठेवते. तर म्हणजे त्याचं दूध हळद होईपर्यंत माझं पण हे डिटॉक्स वॉटर जे आहे ते बनवून ठेवते. पहिलं तर फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या म्हणजे भाज्यामध्ये काकडी, बीट, थोडंसं अद्रकचा तुकडा वगैरे टाकते. त्याच्यानंतर लिंबू, या सर्व गोष्टी ज्या आहेत मी कट करून घेते आणि ते जे काचेचं जार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मी टाकते. आणि सकाळी जे आहे ते हे पाणी मी सकाळी उठल्याबरोबर किंवा कधी कधी 8-8:30च्या दरम्यान पण मी घेते. सकाळी जर कोमट पाणी पिले तर असं संध्याकाळचं माझं रुटीन असतं. त्याच्यानंतर लिंबू पण मी त्याच्यामध्ये जे आहे ते कट करून वगैरे टाकते आणि संध्याकाळी ठेवते आणि सकाळी म्हणजे उद्याचा दिवसभर जे आहे ते मी ते डेटॉक्स वॉटर जे आहे ते तर पित असते. तर आणि त्याचं दूध हळद हे संध्याकाळी म्हणजे त्याचं दूध हळद होईपर्यंत माझं हे पण काम होतं. आणि तेव्हा त्याच्यानंतर थोडे तरी भांडे पडले तर लगेच हातोहात मी जे आहे ते पण घासून घेत असते. आता सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत. शेवटी फक्त बदाम शेवटी एक भिजत घालते आणि दूध गरम पण इथं झालेलं होतं, त्याचं दूध हळद पण बनलेलं होतं. तर एका प्लेटमध्ये जे आहे ते त्याचं दूध हळद काढून ठेवते, जेणेकरून लगेच त्याला जे आहे ते मला द्यायला सोपं पडतं, थंड होऊन जातं. आणि रात्रीच ठरवलेलं असतं मी सकाळी की ऋतूला टिफिनसाठी काय द्यायचं. तर उद्या होती शिमलाची भाजी सुकी देणार होते त्याला, त्यामुळे भाजी वगैरे पण मी रात्रीच धुवून ठेवते. नाही तर सकाळी काय होतं धुतल्यानं पटकन वाळत पण नाहीत भाज्या आणि त्याच्यामुळे ते कोरड्या होत नाहीत आणि मग भाजी करायला पण उशीर होतो. त्यामुळे संध्याकाळी धुवून वगैरे ठेवते. रात्री भाज्या काही मी कट वगैरे करून ठेवत नाही, कारण कट करायला एवढा पण काही उशीर लागत नाही. त्याच्यामुळे सकाळी जेव्हा करायचे ना तेव्हा फक्त कट करून घेते आणि रात्री भाजी जी आहे ते धुवून ठेवते. आता ऋतूचं दूध हळद पण झालेलं होतं, ते थंड होत होतं. तोपर्यंत मी संध्याकाळी ना आजकाल आमच्या दोघांसाठी पण थोडंसं कोमट पाणीच आम्ही पितो, कारण घशाला पण आमच्या दोघांचे पण घसे थोडेसे जे आहे ते दुखायला लागलेले आहेत. कारण अचानक एवढी जी आहे ते थंडी सुरू झाली, तर त्याला दुधाळ दिले आणि आमच्यासाठी जे आहे ते मी कोमट पाणी जे आहे ते बनवत ठेवलं. तर इथं आणि त्यांनी ऋतूच्या पप्पाला पण कोमट पाणी दिलं आणि मी पण घेतलं. तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. आणि आता एवढी घाई फक्त जी आहे ती मला व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, मम्मा मला दाखव. तर आता इथं माझे सगळे आवरावर झालेले आहेत. ते सगळं करता करता मला 11:45 किंवा 11 पण कधी कधी होऊन जातात. तर असं असतं माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन. आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.